फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज ना आम्ही चाललोय घरी, गावाला चाललोय. तर इकडे गावाला जायचं म्हणलं ना, पहिले गोंडूच्या खाण्यापिण्याचं बघून घ्यावं लागतं, कारण की ते छोटं बेबींचं म्हणजे बाहेर गेलं खूपच वैतागवाडी असते. तर त्याच्यासाठी मी ओट्स बनवते. आणि इकडे मी ना अगोरो रिजन्सी मल्टीपर्पज केटल घेतलेलं आहे 1.2 लिटरचं. त्यामध्ये ना गोंडूसाठी ओट्स बनवले आहे. गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये ना ओट्सची पावडर टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं. तर ते मी गोंडूला आहे ना सकाळच्या नाश्त्यामध्ये देत असते. तर इकडे ना ओट्स मस्तपैकी शिजत आलेले होते. आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर मी याची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मी हे प्रॉडक्ट ना ॲमेझॉनवरून परचेस केलेलं होतं. तर इकडे ना मी 5:30लाच उठलेले होते. तर गावाला जायचं म्हणलं ना तर लवकरच तयारी करावं म्हणलं. आणि ज्याला लवकर उठायचं राहतं तो झोपून राहतो आणि हे दुसरं छोटं उठून बसतं. तर इकडे ना उजेड पडलेला होता आणि ना आमच्या खिडकीच्या पाठीमागून खूप छान वातावरण दिसतं. आणि हे असं सकाळी सकाळी बघितलं खूप फ्रेश पण वाटतं. तर इकडं गोंडू ना सगळ्यांच्या आधी उठून बसतो आणि सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात करतो सकाळी सकाळी. तर मी सकाळचे 5:30 वाजता उठले होते आणि 1 तास कसा झाला तेच कळलं नाही मुलांच्या गडबडीमध्ये. तर मला झटपट आता आवरायला सुरुवात करायची होती. आणि इकडे ना आमच्याकडे मांजर पण आलेली होती, तिला आम्ही दूध ठेवलं. गोंडूला तर खूप आवडते मांजर बघायला. आणि इकडे ना शिव गोंडूला नादी लावतोय. दोघं एकमेकांशी खेळताय तोपर्यंत बाकीची मी तयारी केली, बॅग वगैरे भरली आणि आणि टिफिन पण बनवून घेतला होता रस्त्याने खाण्यासाठी. आणि गोंडूचं पण खाण्यापिण्याचं बघितलं, म्हणजे शिव आणि दोघांचं पण असं बाहेर जायचं म्हणलं ना काहीतरी खाण्यापिण्याचं बनवूनच घ्यावं लागतं. तरी मांजर परत म्हणजे दिवसभर सारखंच येत असते. तर गोंडू ना तिच्याशी बोलत होता, पण मला थोडी भीती वाटली, कारण की त्या अचानक ना गोंडूच्या एकदम जवळ आली होती. आणि कसं ते असं मांजरींची भीतीच असते जरा, कधी कधी अंगावर झेप वगैरे घेतात. त्यामुळे मग मी तिला काढून दिला आणि दरवाजा लावून घेतला. थोडंफार काम पण आहे बँकेमध्ये, त्यामुळे चाललोय. विराची आज नवसाची जत्रा पण आहे, त्याच्यामुळं पण म्हणलं भेटून येऊ. आणि आम्ही 2 दिवसांनी लगेचच येणार रिटर्न. भरून ठेवल्यात आम्ही आणि आम्ही बसनेच जाणार आहे. तर गाडीने जायचं काही म्हणजे बाईकवर जाण्याचं काही पॉसिबल होणार नाही, कारण की पाऊस पण चालू आहे आणि मिस्टरांचं बॅक पेन पण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही गाडीवर म्हणजे जातच नाही, आता बाईकवर जातच नाही. कुठे जायचं असलं तर बसनेच जातो. मी बाळासाठी ना खाण्याचं बनवून घेतलंय, त्याला खाऊ वगैरे घालणार आहे, मगच निघणार आहे. आणि बाहेर पाऊस पण चालू आहे, थोडा वेट करून जातो. मग आम्ही रेडी झालोय, गोंडूला पण रेडी केलं आहे, गोंडूला पण रेडी केलं आहे. आणि आम्ही आत्ता निघालोय आणि ऑटो बुक केली आहे, येते ऑटो. तर आम्ही घरून ना ऑटोमध्ये आलो होतो बस स्टँडपर्यंत. आणि ना म्हणजे नाशिक फाट्यापर्यंत आलो होतो. आणि नाशिक फाट्यावरून आम्ही संगमनेरची बस घेतली. तर आम्हाला लगेच म्हणजे बस लागली होती. आणि आम्ही ना म्हणजे बस बऱ्यापैकी रिकामीच होती. तर आम्ही मागच्या सीटावर बसलो होतो, कारण की म्हणलं गोंडूला आहे ना व्यवस्थित कम्फर्टेबल पण वाटत, जास्त गर्दी वाटायची नाही. आणि त्याला कसं फिडिंग वगैरे करायला पण मला म्हणजे सोपं जाईल. त्यामुळे आम्ही डायरेक्ट मागच्या सीटामध्ये कोपऱ्यातच बसलो होतो. आणि त्याला मला असं पण वाटलं होतं की तो खूप रडेल वगैरे, त्रास देईल, पण तसं काय झालं नाही. त्याला खाऊन वगैरे झोपला की तू मस्त झोपून घ्यायचा गाडीमध्ये, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शनच नव्हतं, तो अजिबात रडला नाही. नाही तर इतर ठिकाणी आम्ही कुठं गेलो ना बाहेर तर तो खूप त्रास देतो, पण बसमध्ये त्याने काहीच त्रास नाही दिला. आणि इकडे शिव पण मस्त एन्जॉय करतोय. आता आम्ही ना संगमनेरच्या जवळ आलेलो होतो आणि इथे गोंडू आता झोपला आहे, म्हणजे झोपला नाही, झोपतच आला आहे. आणि बस तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी रिकामीच होती, काही टेन्शन नव्हतं बसमध्ये. आणि पहिले आम्ही सुरेखाताईच्या घरी आलो आहे, त्यानंतर मग जिथं विराची जत्रा आहे ना तर तिकडे जाणार त्या लोकेशनला. तर आता आम्ही ना सुरेखाताईच्या घरी आलो आहे आणि सुरेखाताई तिकडे आहे, सुरेखाताई घरी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही चहा करून घेतलाय. आणि सुरेखाताई विराच्या नवसाची जत्रा आहे ना तर तिकडे गेलेले ते सगळे. आणि अनु ट्युशनला गेलेली आहे, बाकीचे शाळेत गेले. आणि त्यामुळे मी चहा करून घेतलाय. खेळते त्याला मजा येते, एकटा एकटा खेळते मस्त. तू पेला का? इथं सारखं मंदिराच्या जवळ येतोय, त्याला तिथं हे करायचंय देवघराजवळ. गोंडू सारखा देवघराजवळ येतोय, त्याला तिथं उद्योग करायचे म्हणून मी त्याच्याकडे दिली गाडी. थोडा लागलाय ना आधी.
लय वाट पाहत होती. काय दाजींना पाहून रडत आहे केव्हा मोबाईल मध्ये पाग दिसत नाही ना. सकाळची आणायची बाई आली ना पडली होती का का 1 मिनिट होत नाही. बापरे आता शिकून पडली होती. आलते का तुमच्या कव्या त्यांनाच घेऊन या मग तिकडं आता. कारण आहे ना लय टाइम झालाय जाणार. हा त्यांना जायचं दिसले असतील इथं. नाही दिसले आम्हाला आपणच जाऊ तिकडं. तुम्हाला इथं सांगाल ते माणसं पाहून रडत आहे त्यांचा फोन आला म्हणजे आम्हाला नाही यायला जमणार. कार्यक्रम शिव तू आला रे लई शिव असते गेला आता भूक लागली त्याला शिवदात दादा आल्यामुळे विरा दिदी लय खुश झाली बाबा आज. हाय ना विरा? हाय ना विरा? देव बाप्पा करायचंय तुम्हाला? तू येणार आता मावशी बरोबर येणार आहे? अगं बाई किती छान पिल्लू आहे. आता आहे ना विराला मी घेऊन जाणार आहे पुण्याला. कोणीच नाही येणार. पप्पा पण येणार नाही, मम्मी पण येणार नाही, आजी पण येणार नाही, कोणीच नाही येणार, बाबा पण येणार नाही. तूच येणार एकटीशी. इकडे नाही नको कालवण आणा थोडी गरम भाजी नाही का? इकडं सुरेखा ताई एकत्र जेवण करतोय. आणि आत्ताच आले मी पुण्यावरून. तुम्ही सारखंच दिसत पहिल्यापासून. हा मावशीकडे गेला बरोबर. काय काय चेहरे पाहिले का मग रडतय. नाचत होता आल्या आल्या गोंडूल्या. विरार लगेच ओळखला अगं. विराला ना काय भूक लागली का किती याला? चिंग चिंग ये याला बाळ याला माशिंग विरा याला माशिंग तिने बरोबर अंतर धरलं लांब आधी लावते. तिला वाटलं कुठे याचा हात लावून टाळ वाजून दाखव विरा दिदीला. हा सारखा म्हणतोय मला माय मावशीकडे जायचंय. स्वतःहून जातोय तो. पण मी राहतो तो तोडून तोडून टाकेन बर का माई तुझं. आता आम्ही निघालोय आणि सकाळ दुपारी आली होती पण मी इथं नव्हते. तेव्हा मी माझ्या हातून चहा करून पेले. बरं झालं नाही. आणि आता निघालोय जरा भेट का बस का रडायचं नाही. ती बाहेरला चालली. चला मित्रांनो नाही तू नाही तिला मित्रांनो आणखी एक वज आलंय याला 2-4 दिवस वाईटाक. उद्या जायचंय मला. वायच्याला उद्याच पोच करून टाकू आपण. बाय. चला आता आमच्या पुढं माय मावशीला पकडलंय बर का ते. आता आम्ही आलोय इकडं कोळपेवाडीला. मम्मी थकली लय थकली. पप्पा बी थकले. किती वाजले ना? अरे बापरे 10:15 ठेवतोय आणि आम्ही मम्मीकडे आलोय. मगाशी आलो
8:30 वाजता आलोय आणि खूप थकलोय. मिस्टर डायरेक्ट झोपून घेतलंय. साडी बदल मला तुला पावडर पण येते. आता 10:30 वाजत आले. मला ऑर्डर येते मसाल्यांची, मग मी त्यांना रिप्लाय करते. हा तुला मसाल्यांची खलासनी मसाला जो असतो ना काळ्या भाजी मटन चिकन मध्ये वापरत्या, तर ती ऑर्डर आले ते रिसीव करते. काल 2 जणांना पार्सल पण दिले आणि आता खूप मजा आली इकडे येऊन. पप्पाचा फोन घेतलाय त्याने, तुमचा फोन घेतलाय. इथं गोंटूला मस्त मजा आली, खेळतोय.